मित्रहो, सध्या आपण पवित्र शास्त्राचा सारांश अभ्यास करत आहोत आणि सध्या आपण जुन्या करारामध्ये आहोत. एक पुस्तकाचा विषय काय आणि शास्त्राचा सारांश काय हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि आज आपलं पुस्तक आहे एस्तेर. पवित्र शास्त्रामध्ये दोनच पुस्तकं स्त्रियांच्या नावाची आहेत, एक रूथ आणि दुसरं एस्तेर. आता एस्तेरच्या पुस्तकात हे महत्त्वाचं असं पुस्तक का आहे? कारण त्या पुस्तकामध्ये अशी एक घटना आहे, अशी परिस्थितीचं वर्णन आहे की जे इस्रायलाच्या इतिहासात अतिशय बिकट आणि कठीण असा गंभीर असा प्रसंग होता. यहुदी लोक नष्ट होणार होते, त्यांचा नायनाट होणार होता. परंतु ते कसे वाचले, त्यांचा बचाव कसा झाला, आणि ते पण एका स्त्रीच्या द्वारे. हे वर्णन एज्राने नव्हे, यिर्मयाने किंवा नेहेमियाने नाही, तर फक्त एस्तेरच्या पुस्तकात आपल्याला आढळतं की ही जी घटना की जे इस्रायल लोक पर्शिया, मेदी पारसी म्हणजे इराण इथे मागे राहिले होते, त्यांचं काय झालं, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली. ह्या पुस्तकाचा विषय किंवा उद्देश हा आहे की पडद्याआड देव त्याचे संकल्प सिद्धीस नेत असतो. आपल्याला जरी त्याचा हात दिसत नसला, त्याचं कार्य ठळकपणे दिसत नसलं, तरी देव कार्य करत असतो. आता एस्तेरचं पुस्तक जसं काही कल्पित कथा असल्यासारखं आहे, आणि म्हणून काही जणांचं असं मत आहे की ह्याला शास्त्रात जोडू नये किंवा हे चुकून शास्त्रात देवाचं वचन म्हणून जोडलं गेलं. परंतु ते यहुद्यांच्या दृष्टीने, इस्रायल राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही यहुद्याला माहीत आहे की एस्तेर राणीने कोणती भूमिका बजावली की ज्याच्यामुळे इस्रायल लोकांचा जीव वाचला, आणि म्हणून हे पुस्तक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या पुस्तकामध्ये एखादं चित्रपट किंवा एखादा सिरियलसाठी लागणारं सर्व काही जसं आहे, एक हिरोईन आहे, विलन आहे, एक राजा आहे, आणि मग कट कारस्थान आहे, हत्या आहे, सर्व काही जे चित्रपटाच्या कथेला लागतं ते सर्व आपल्याला याच्यामध्ये आढळतं. खरं तर एस्तेरच्या पुस्तकामध्ये 5 पात्र आहेत, 5 लोक आहेत मेन. पहिलं अहश्वेरोस राजा, पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन, ज्याने 127 राज्यांवर राज्य केलं, हिंदुस्थानापासून तर इथिओपियापर्यंत. आणि शास्त्रातलं एकच पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये हिंदुस्थान किंवा भारताचं नाव आहे, आणि ते आहे एस्तेरचं पुस्तक. तर 127 प्रांतांवर ह्या राजाचं राज्य होतं. इथिओपिया ते भारत, त्याचं राज्य हे पारसी साम्राज्याचं होतं. पर्शिया म्हणजे आजचं जे इराण. दुसरं पात्र आपल्याला याच्यामध्ये आढळतं, ती म्हणजे त्याची राणी वष्टी. अहश्वेरोस राजाची जी राणी होती वष्टी, पहिली राणी, ती सन्माननीय अशी होती. पहिल्या अध्यायाच्या 11व्या वचनात आपण वाचतो की जिने तिचा प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी ती राजाच्या इच्छेविरुद्ध गेली आणि तिने आपलं राणीचं पद गमावलं, ऐश्वर्य गमावलं, परंतु ती प्रामाणिक राहिली. तिसरं पात्र आहे हामान. तो दुष्ट पारसी किंवा पर्शियन की जो सत्तेसाठी हपापलेला होता, धनसंपत्तीचा लोभी होता आणि जातीवादी होता, यहुद्यांच्या कट्टर विरोधी होता. त्याचं आपल्याला आढळतं 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये हा हामान. आणि मग चौथं जे पात्र आहे तो एक यहुदी माणूस आहे, मर्दखाय. आता ह्या मर्दखायने एस्तेरला लहानचं मोठं केलेलं होतं. तो तिचा चुलता होता. आणि एस्तेर राणीचे आई वडील वारल्यानंतर ह्या
मर्दखायने एस्थेरला लहानचं मोठं केलेलं होतं आपल्या मुलीप्रमाणे. आणि मग 5वं आणि शेवटचं पात्र आहे एस्थेर राणी स्वतः. 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनात आपल्याला आढळतं की तिचं नाव हादसा असं होतं, यहुदी नाव. परंतु नंतर राजाने तिचं नाव बदलून एस्थेर असं केलं. एस्थेर या शब्दाचा अर्थ चमकणारी किंवा एक तारा, तेजस्वी. तर एस्थेरचं पुस्तक एका अनाथ मुलीची कथा आहे की एक अनाथ मुलगी, तिच्या जीवनाची सुरुवात कशी झाली, ती कोण होती आणि शेवटी ती त्या पारसी साम्राज्याच्या पारसी सम्राटाची राणी कशी झाली आणि तिच्याद्वारे देवाने इस्रायल लोकांचा बचाव कसा केला. एक बाई असून सुद्धा, स्त्री असून सुद्धा तिने किती महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे एक स्त्री देवाच्या योजनेतून किती महत्त्वाची असू शकते हे आपल्याला समजतं. आता एस्थेरच्या पुस्तकाचा थोडासा इतिहास थोडक्यात आपण पाहू. तो इतिहास थोडक्यात असा की परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे देवाचे लोक इस्रायल हे बाबेलच्या बंदिवासात गेले. हे आपण 2 राजे आणि 2ऱ्या इतिहासाच्या शेवटी वाचतो की शत्रूने हल्ला केला, त्यांना पडाव करून नेला आणि ते बाबेलच्या बंदिवासात गेले आणि 70 वर्ष ते त्या बंदिवासात राहिले. बाबेल साम्राज्याने त्यांना गुलाम म्हणून 70 वर्षात ठेवलं. आणि इतिहासात बाबेलचं साम्राज्य हे एक महान असं साम्राज्य होऊन गेलेलं आहे, बॅबिलोनियन एम्पायर. परंतु त्याला उलथून टाकलं पारसी साम्राज्याने, मेदी पारसी साम्राज्याने, पर्शियन एम्पायर. आणि ज्यावेळेस त्यांनी हल्ला केला, त्यांनी पृथ्वीवरून बाबेलचं साम्राज्य नष्ट केलं, त्यांचं वर्चस्व नष्ट केलं आणि मेदी पारसी साम्राज्याची स्थापना केली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हे लोक, पारसी लोक, हे यहुद्यांविषयी त्यांना प्रेम होतं, त्यांना आपुलकी होती. आणि म्हणून ह्या पर्शियन राजाने यहुदी लोकांना त्यांच्या देशात इस्रायलात यरूशलेम जाण्याची परवानगी दिली. आणि ही परवानगी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बरेचसे इस्रायल लोक आपापल्या देशाला गेले. पहिला लॉट किंवा पहिला ग्रुप हा झरुबाबेलच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली परत इस्रायलला गेला. दुसरा ग्रुप एजराच्या नेतृत्वाखाली गेला. आणि तिसरा ग्रुप जो राहिलेला होता बंदिवासातला, तो नेहम्याच्या नेतृत्वाखाली परत इस्रायलला गेला, यरूशलेम. परंतु आणखी काही यहुदी लोक असे होते की जे परत आपल्या देशाला, इस्रायलला गेले नाहीत. ते ज्या देशात गेलेले होते त्याच देशात स्थायिक झाले, तिकडंच राहिले. आणि हे आपल्याला एस्थेरच्या पुस्तकात आढळतं की पर्शिया, त्या काळातला पर्शिया म्हणजे आजचा इराण देश, इथं राहिलेले यहुदी जे इस्रायलला परत गेले नाही, त्यांच्यावर काय गुजरलं, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली आणि त्यांचं काय झालं. तर ही एस्थेरच्या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे. आता अहश्वेरोश राजा आणि एस्थेरच्या पुस्तकाचा कालावधी जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी आहे. इसवी सन पूर्व 483 ते 473. आणि ह्या 10 वर्षाच्या कालावधीत जरी हे देवाचे लोक इस्रायल परत आपल्या देशाला गेले नाही, तरी जरी ते पर्शियामध्ये किंवा इराणमध्ये मागे राहिले, तरी देवाने त्यांना कसं वाचवलं. त्यांचा नायनाट होणार होता, ते पृथ्वीवर नष्ट होणार होते. हे मोठं षड्यंत्र होतं सैतानाचं. कारण यहुद्यांच्याद्वारे, इस्रायल राष्ट्राच्याद्वारे जगाचा तारणारा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी येणार होता. आणि म्हणून इतिहासात आपण पाहतो की वेळोवेळी सैतानाने देवाचे लोक इस्रायल यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हेच आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतं. आता एस्तेरच्या पुस्तकाचे काही वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य हे की एस्तेरच्या पुस्तकात आपल्याला एकदाही देव किंवा परमेश्वराचं नाव आढळत नाही. किती विशेष आहे नाही का? एकदा सुद्धा परमेश्वर किंवा देव हा शब्द आपल्याला वाचायला मिळत नाही. पण जरी वाचायला मिळत नसला तरीही देवाचा अदृश्य हात कार्य करताना आपल्याला दिसतो. दुसरं वैशिष्ट्य हे की एस्तेर जर देवाचं वचन आहे, एस्तेरचं पुस्तक, तर नव्या करारात एकदाही एस्तेरचा किंवा एस्तेरच्या पुस्तकाचा उल्लेख केलेला नाही. कधीच आपण वाचत नाही. आणि म्हणून काही पवित्र शास्त्र बायबल स्कॉलर्सचं असं म्हणणं आहे की हे ईश्वर प्रेरित पुस्तक नाही आहे, कारण याच्यात देवाचं पण नाव नाही, प्रभू शिवने किंवा नव्या करारात त्याचा उल्लेख नाही. परंतु तसं नाही आहे. जरी देवाचं नाव नसलं तरी देवाचा अदृश्य हात आपल्याला कार्य करताना ह्या पुस्तकात पाहायला मिळतो. ह्या पुस्तकामध्ये दोन प्रमुख व्यक्ती आहेत, एस्तेर आणि तिचा चुलता मर्दखाय. आणि या दोन व्यक्तींच्याद्वारे देवाने कसं कार्य केलं, कसा हस्तक्षेप केला आणि कसं त्याच्या लोकांना वाचवलं, ही ती कथा आहे. एस्तेरच्या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे अध्याय 1 ते 6, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कठीण प्रसंगी देवाचं प्रयोजन. अध्याय 1 ते 6 कठीण प्रसंगी देवाचं प्रयोजन किंवा तरतूद. आणि दुसरा भाग आहे 7 ते 10 अध्याय, त्याच्यामध्ये आनंदाच्या प्रसंगी देवाचं प्रयोजन, की सर्व काही व्यवस्थित आनंदित असताना सुद्धा देव कसं प्रयोजन करतो. तर असे हे दोन भाग आहेत या एस्तेरच्या पुस्तकातले. एस्तेरच्या पुस्तकातून बरेचसे महत्त्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात. पहिला धडा हा की एस्तेर एक स्त्री होती, ती अनाथ होती, तरी तिच्या जीवनाविषयी देवाची योजना होती. तिची सुरुवात जरी तशी झाली तरी तिचा शेवट एक राणी म्हणून झालेली. म्हणजे एका स्त्रीच्याद्वारे सुद्धा एक स्त्री सुद्धा देवाच्या दृष्टीने किती महत्त्वाची भूमिका गाजवू शकते, बजावू शकते, हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट की एस्तेर एक धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री होती. तिने एकटीने निर्णय घेतला राजापुढे जाण्याचा कायद्याविरुद्ध आणि आपल्या लोकांच्या गाऱ्हाणं मांडण्याचं, आपल्या लोकांच्या वतीने विनंती करण्याची. आणि ही मोठी रिस्क होती, जीवानिशी खेळ होता. राजा जर प्रसन्न झाला तर ठीक, नाही जर झाला तर मरणदंडाची शिक्षा होती. पण तरीही तिने डेअरिंग केली, प्रार्थना करून, उपास करून आणि विश्वासाने तिने ते धैर्य केलं आणि ती एकटी उभी राहिली. तिने एक निर्णय घेतला, मी जर मेले तर मेले. बघा किती विशेष आहे. तर ठामपणे घेतलेला निर्णय, धैर्याने घेतलेला निर्णय, आणि एक स्त्रीच्याद्वारे देव काय करू शकतो. आज अशा स्त्रियांची किती गरज आहे नाही का. कदाचित तुम्ही म्हणाल की मी तर एक स्त्री आहे, माझ्या कुटुंबात मीच विश्वासणारी आहे. पण तुम्ही जर देवाच्या हातात, तुम्ही तितक्याच महत्त्वाच्या आहात, लक्षात घ्या. दुसरा धडा हा की काही वेळेस देव जेव्हा जगात किंवा आपल्या जीवनात कार्य करतो, आपल्याला ठळकपणे दिसत नसतं की देव कार्य करीत आहे. तिचं लहानपण, लहान असतानाच आईवडील वारले, चुलत्याने लहानची मोठे केली. तिच्या मनात आलं असेल की माझ्याच बाबतीत असं का, किंवा पुढं काय होणार आहे, माझं भवितव्य काय, वेगवेगळ्या भावना वेगळे. परंतु ती विश्वास धरणारी होती. तिचा विश्वास इस्रायलच्या देवावर होता. तिचं समर्पण त्या देवाला होतं लहानपणापासून. म्हणून मोठी झाल्यावर ती तो निर्णय घेऊ शकली. पण लहानपणी हे तिला कोणी शिकवलं असेल? आई वडील तर नव्हते, हे तिच्या चुलत्याने मर्दखायाने. म्हणून लहान मुलांना देवाविषयी शिकवणं
विश्वास आणि प्रार्थनेविषयी शिकवणं किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं असतं हे या एस्थेरवरून आपल्याला समजतं की मोठे झाल्यानंतर ती मुलगी किंवा तो मुलगा तुमचा कोण होईल, काय होईल हे आज तुम्हाला माहीत नाही. म्हणून त्यांच्या जीवनात देवाचं वचन हे पेरलं गेलं पाहिजे, त्यांना देवाची ओळख करून दिली गेली पाहिजे. आणि मग तिसरा धडा हा की बऱ्या आणि वाईट कोणत्याही प्रसंगी आपण जात असताना, जे काही घडत असताना काय घडतं आहे देवाचं आपल्यावर लक्ष असतं. कट कारस्थान रचण्यात आले एस्थेर विरुद्ध तिच्या लोकांच्या विरुद्ध, आणि त्या काळात कोणी संदेष्टा नव्हता, कोणी देवाचं वचन सांगणारा नव्हता, कोणीच नव्हता. इस्रायल लोक देवापासून दूर गेलेले होते. भयभीत राजाने कायदा पास केलेला होता, भयभीत वातावरण होतं. पण अशा वेळेस सुद्धा देवाचं लक्ष असतं, कठीण प्रसंगी सुद्धा देवाला माहीत असतं की कोणती परिस्थितीत आपण आहोत. देवाला माहीत होतं कोणत्या परिस्थितीत त्याचे लोक आहेत. आणि शेवटचा धडा हा की देव त्याच्या लोकांना कोणत्याही परिस्थितीतून सोडवत असतो. त्या काळासाठी एस्थेर होती आणि ह्या काळासाठी तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून एक व्यक्ती किंवा एक स्त्री किती महत्त्वाची असते हे आपल्याला एस्थेरच्या पुस्तकावरून पाहायला मिळतं. आज आपण इथेच थांबू आणि उद्या पुढच्या पुस्तकाचा अभ्यास करू.